नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगर शहरात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते विळद येथे विखे फाउंडेशनमध्ये वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधनांचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमाचा लाभ मोठ्या संख्येने वयोवृद्धांनी घेतला. शिवाय शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप, वृक्षारोपण तसंच रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं. दरम्यान दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती शासन स्तरावर साजरी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी राज्य शासनाचे आभार मानले. आज आपण जर पाहिलं तर या राज्याचे एक प्रभावी नेतृत्व म्हणून एक व्यक्तिमत्व होतं, म्हणजे अचानक आपल्यातनं ते निघून गेलं. ते म्हणजे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांची आज पहिलीच जयंती आहे. त्यानिमित्तानं मी संबंध अहिल्यानगर वासियांच्या वतीनं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. त्याच प्रकारे आज राज्याचे मुख्यमंत्री की जे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून ज्यांचा आज नोंद झालेली आहे असे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आपण जर पाहिलं तर अजितदादा एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. ज्या वेळेला राज्याच्या कारभारामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली तर त्या व्यक्तीने कधी आपण जर पाहिलं तर पूर्ण वेळ झुकून देऊन या महाराष्ट्राच्या विकासाकरता काम केलं. आणि म्हणून त्यांचं शासनाने निर्णय घेतला, फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला की त्यांची जयंती म्हणजे तसं पाहायला गेलं तर अनेक महापुरुषांची जयंती साजरा होतात, पण राजकीय लोकांची जयंती साजरी होणं हे फार अगदी बोटावर मोजत इतके लोक आहेत. आणि त्याच्यापैकी सरकार निर्णय घेतला आणि अजितदादांची जयंती साजरी करण्याचा निर्णय हा त्यांनी आता सुरू केलेला आहे. त्याबद्दल मी सरकार देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. शहरामध्ये आपण जर पाहिलं तर जेवढे उपनगर आहेत, मध्यवर्ती शहर असेल आणि जेवढे उपनगर असतील, प्रत्येक ठिकाणी आज अजितांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठं शालेय साहित्य वाटप असेल, एखाद्या ठिकाणी वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जेवढ्या संस्था आहेत, मला वाटत नाही एखादी संस्था राहिली असेल, एखादी चुकून राहिली असेल, पण सगळ्या संस्थांमध्ये अन्नदान, गोशाळेमध्ये चारा वाटप, प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी या माध्यमातून काम करत आहे. आणि त्यामुळे अजितदादांची जयंती ही फक्त म्हणजे एखाद्या व्यक्तीची नाही, ती विचारांची जयंती की जी विचाराची दिंडी ही सातत्याने पुढं कुठेतरी पुढच्या पिढ्या पिढ्या घेऊन गेले पाहिजे. जसं आता महापुरुषांचा आपण उल्लेख करतो की त्या महापुरुषांच्या विचाराने आजही महाराष्ट्र हा काम करतो, त्यांच्या विचाराने अजूनही अनेक लोक काम करतात, पिढ्याने पिढ्या काम करतात. तसं अजितदादा स्वतः या प्रकारे एक व्यक्तिमत्व होतं की ज्यांच्या विचारानं आपण प्रेरित होऊन पुढं काम करू शकतो. आणि तशा प्रकारे सगळं काम सुरू आहे. आणि आज विशेषतः आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधलं डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, जे पालकमंत्री आमदार विखे पाटील साहेब असतील किंवा सुचेदादा असतील, या दोघांनी पुढाकार घेतला आणि अजितदादांची जयंती आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा एकत्रित कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केला. त्याच्यामध्ये अनेक लोकांना येत असं तर पाहायला गेलं तर 12ही महिने इथं वेगळं कार्य, वेगळं काम सुरू असतं. पण आता कुठेतरी ह्या निमित्ताने याचं औचित्य साधून कुठेतरी त्यांनी पुढाकार घेऊन आज इथं चांगला उपक्रम हाती घेतला. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.